आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात सुपरफास्ट 100 बातम्या। हगवणे प्रकरणानंतर वेगवेगळे आरोप होत असलेले आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांनी पत्रकारांशी बोलणं टाळत मुजोरी केल्याचं बोललं जात आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून कारवाई करू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले, तर पत्रकारांशी असं वागता कामा नये असं देखील शिंदे म्हणाले। भाजपच्या वतीनं खासदार संजय राऊत यांच्या विरोधात तीव्र निषेध नोंदवत त्यांचा पुतळा दहन करण्यात आला। राऊतांनी गिरीश महाजनांवरती बिनबुडाचे आरोप केल्याचं कार्यकर्त्यांचं मत आहे। जळगावात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणीच्या पिंक रिक्षातनं बसून प्रवास केला। जळगावात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडक्या बहिणीच्या पिंक रिक्षामध्ये बसून प्रवास करत असलेले दिसले। त्यांच्यासोबत गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन सुद्धा होते। उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री 4 उपनेत्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत। नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, जळगावचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, रत्नागिरीचे माजी आमदार सुरेंद्रनाथ माने आणि जालन्याचे सचिन घायाळ यांचा यात समावेश आहे। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळ बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना सुनावलं। विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे स्पष्ट संकेत शिंदेंनी दिले, तर कार्यालयीन वर्तन चांगलं असलं पाहिजे, तुम्ही महाराष्ट्राला उत्तरदायी आहात हे लक्षात ठेवा, त्यानुसार वागा असे खडे बोल देखील सुनावले। कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मोटर चालकासह त्याच्या मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी ससून रुग्णालयाच्या न्याय वैद्यक विभागाचा तत्कालीन प्रमुख डॉक्टर अजय तावरे हा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीहरी हारनोळ आणि सेवक अतुल घटकांबळे यांच्या संपर्कात होता अशी माहिती सरकार पक्षाकडून न्यायालयात देण्यात आली। विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरती रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। मीरा रोड आणि भाईंदर दरम्यान मेट्रो 9च्या गर्डर लॉन्चिंगसाठी 3 दिवस रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून राज्यामध्ये शुक्रवारी 114 रुग्ण सापडले, त्यामुळे रुग्णांची संख्या 1276 वरती पोहोचली, तर मुंबईतील रुग्णांची संख्या 612 इतकी झाली आहे। तसंच कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला। अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा निकाल लागून 1.5 महिना उलटलाय, तरी देखील त्यांची मुलगी सुची हिला आपल्या आईच्या मृत्यूचा दाखला मिळालेला नाही। मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबियांनी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, पनवेल आणि मीरा भाईंदर पालिकांच्या आयुक्तांसह नवी मुंबई पोलिसांकडे अर्ज केले होते। या प्रकरणी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असं अश्विनी यांचे पती राजू गोरे म्हणाले। जलसंधारण विभागाच्या 3 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक कालावधीपासून रखडलेल्या 197 कोटी रुपये खर्चाच्या 903 प्रशासकीय योजनांची मान्यता रद्द करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय झाला। मुंबईतील गुन्हे शाखेत महत्त्वाच्या पदांवरती काम केलेल्या 10 सहाय्यक पोलीस आयुक्तांची पुन्हा मुंबई बदली करण्यात आली। गेल्या आठवड्यात राज्यभरातील 500हून अधिक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या। राज्य परिवहन महामंडळ आर्थिक संकटात असल्यामुळे सरकारच्या मदतीवरती कारभार सुरू आहे, त्यामुळे महामंडळाला आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी आता जागांचं खासगीकरण करण्याचा घाट महामंडळानं घातलाय। गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होतोय, या बदलाचा फटका नागरिकांना बसतोय, त्यामुळे साथीचे आजार उद्भवण्याची शक्यता मोठी असते। अशावेळी डेंग्यू, मलेरियासारखे साथरोग वाढण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। मोबाईल टॉवरला एनओसी नाकारल्याच्या प्रकरणावरून उच्च न्यायालयानं एक महत्त्वाची टिप्पणी केली। अनाठायी भीती किंवा चुकीच्या माहितीमुळे मोबाईल टॉवरना विरोध करता येणार नाही असं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं। राज्यातील जमिनींच्या व्यवहारात होणारी फसवणूक तसंच शेतकऱ्यांची छोट्या छोट्या कामांसाठी तलाठी तहसीलदारांकडून होणारी अडवणूक टाळण्यासाठी महसूल विभागाच्या बहुतांश सर्वच सेवा ऑनलाईन करण्यात येणार आहेत। एखाद्याच्या मालकीच्या जमिनीचा कोणी परस्पर व्यवहार करत असलं तर त्याचा संदेश संबंधित जमीन मालकाला देणारी व्यवस्था सुद्धा निर्माण केली जाणार आहे। पावसामुळे सुक्या मासळीचा व्यवसाय करणाऱ्या हजारो कोळी महिलांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय, परिणामी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मच्छीमारांकडून केली जाते। नवी मुंबईत रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या 159 वाहनांवरती कारवाई करण्यात आली। वाहतुकीत अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवरती वाहतूक पोलिसांनी कारवाई केली। प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या समन्वयानं कोकण रेल्वेनं मुंबई ते मडगाव दरम्यान एक मार्गी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतलाय। ती 14 जून रोजी एकदाच चालवली जाणार आहे।
मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे झाडं कोसळून होणारे अपघात टाळण्यासाठी पालिकेनं 95,209 झाडांच्या फांद्यांची छाटणी केली. शिवाय खासगी आणि शासकीय जागेतील तब्बल 10,384 संस्था आणि सोसायट्यांना वृक्ष छाटणीच्या नोटिसा दिल्याची माहिती पालिका उद्यान विभागानं दिली. नवी दिल्लीत मे महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत 3% घसरण झाल्याची माहिती शिखर संघटना फाडानं दिली. छोट्या कारच्या विक्रीला सर्वाधिक फटका बसल्याचं दिसून आलं. आगामी काळात या विक्रीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 2 इथून येत्या महिनाअखेर प्रीपेड रिक्षा सुरू होणार आहेत. यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा, सॉफ्टवेअर आणि अन्य सुविधा उभारण्याचं काम सध्या सुरू आहे. आरबीआयनं रेपो रेट कमी करण्याबरोबरच कॅश रिझर्व्ह रेशो अर्थात CRR मध्ये सुद्धा कपात करण्याचा निर्णय घेतलाय. मध्यवर्ती बँकेनं अर्थव्यवस्थेत तरलता आणण्यासाठी CRR मध्ये 100 बेसिस पॉईंट्सपर्यंत कपातीची घोषणा केली. 1 मे पासून बेस्ट बसचे तिकीट दरवाढ झाल्यानंतर मुंबईकरांनी त्याकडे पाठ फिरवल्याचं स्पष्ट झालंय. दरवाढ झाल्यानंतर महिन्याभरात बस प्रवाशांची संख्या 5 लाखांनी कमी झाली आहे. मात्र बेस्टचा मासिक महसूल सरासरी 74 कोटी रुपयांनी वाढल्याची नोंद करण्यात आली आहे. बेस्ट बसची वाढ बघण्यापेक्षा जवळचे प्रवासी आता रिक्षा किंवा टॅक्सीनं प्रवास करू लागल्यामुळे प्रवासी संख्येवरती परिणाम झाल्याचं समोर आलंय. पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट स्थानकातील एका केक शॉपला पेस्ट्री स्टोरेज फ्रीजमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे गुरुवारी आग लागली. या प्रकरणी आता पश्चिम रेल्वेनं आगीचं कारण शोधण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. समितीमध्ये इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन, पश्चिम रेल्वेचा ऑपरेटिंग कमर्शियल इलेक्ट्रिक विभाग आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्स यांचा समावेश आहे. रायगडमधील म्हसळा शहरात 42 कोटींची पाणी योजनेचं काम प्रगतीपथावरती असताना पाणी योजनेसाठी आणण्यात आलेले तब्बल 230 पाईप चोरीला गेलेत. या घटनेची माहिती ठेकेदारानं पोलिसांना दिली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. सातारा जिल्हा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाला असून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेवरनं ही नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूर विमानतळावरनं सोलापूर गोवा विमानसेवा 9 जूनपासून सुरू होणार आहे. गोव्यासाठी आठवड्यातून 4 दिवस विमानसेवा असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत विमानसेवेचा शुभारंभ होणार आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील धाराशिव दौऱ्यावरती आहेत. यावेळी त्यांनी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं. श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी ग्रामपंचायतीनं उभारलेला महाआवास घरकुल प्रकल्प राज्यामध्ये पहिला ठरला आहे. केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते या राज्यस्तरीय गौरव ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आला. सिंधुदुर्गाच्या दोडामार्ग तालुक्यातील तळकट भटवाडीमध्ये भरवस्तीत 14 फुटांचा किंग कोब्रा जातीचा साप आढळला. सर्पमित्र आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडलं. इतका मोठा किंग कोब्रा वस्तीत शिरल्याचं समजताच बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. गोंदिया जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील 1644 शाळा असून 1ली ते 4थीचे 4 वर्ग एकाच शिक्षकाला घ्यावे लागत आहेत. मुंबईतील विना अनुदानित शिक्षण संस्थांमधील शालार्थ आयडी नसलेल्या शिक्षकांना बाहेर काढण्यात आल्यामुळे पुन्हा गोंधळ झाला. राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेनं या शिक्षकांसाठी हे प्रशिक्षण नसल्याचं यावेळी स्पष्ट केलं. नीट पीजी 2025 परीक्षा 3 ऑगस्ट रोजी एका सत्रात आयोजित करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय परीक्षा बोर्डाला दिली. नीट पीजी 2025 परीक्षा आयोजित करण्यासाठी NBAला आणखी वेळ दिला जाणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत BBA, BCA, BBM आणि BMS या परीक्षा पुन्हा एकदा घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी अत्यल्प झाल्यामुळे कॉलेजेसमधील जागा मोठ्या संख्येनं रिक्त राहणार आहे. त्यामुळे आणखी विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी या उद्देशानं ही परीक्षा पुन्हा घेतली जाईल. इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना अर्ज भाग 2 लॉक करण्यासाठी 7 जून रोजी दुपारी 12:30 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी अर्ज भाग 2 मधील आपला पसंतीक्रम दिलेल्या मुदतीत लॉक करावा असं आवाहन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं केलंय. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयानं ITI प्रवेशासाठी 27 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थ्यांसाठी 6 जूनपासून
चॅटबॉटची सुद्धा व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. मुंबई शहरातील हेल्पलाईन क्रमांक शुक्रवारी काही काळ बंद असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. पुण्यामध्ये महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा रविवारी घेण्यात येणाऱ्या राज्यभरातनं 1,10,000पेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज नोंदणी केली आहे. या उमेदवारांना त्यांच्या लॉग इनमध्ये प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आली असून परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेतली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा टिकल्या पाहिजेत यासाठी बुलढाण्यातील भडगाव मायंबा या ग्रामपंचायतीनं ऐतिहासिक ठराव केलाय. मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकल्यास वर्षभराची घरपट्टी आणि पाणीकर शुल्क माफ करण्याचा ठराव ग्रामपंचायतीनं मंजूर केला. ग्रामपंचायतीच्या निर्णयाला पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. कराड तालुक्यात जलजीवन मिशन योजनेची कामं रखडली आहे, त्यामुळे ठेकेदारांनी वेळेत कामं पूर्ण करावी अन्यथा दंड करावा अशा सूचना कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. धावत्या खासगी बसवरती विद्युत तारा पडल्याची धक्कादायक घटना स्टेट बँक मार्गावरती मालेगाव शहरात घडली. तारा बसवरती पडल्याचं पाहून प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. दरम्यान तार तुटल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. संत मुक्ताईच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यानं पंढरपूरकडे प्रस्थान केलं असून या सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील उपस्थित राहत या पालखी सोहळ्यात सहभाग नोंदवला. संत मुक्ताईच्या समाधी मंदिरात एकनाथ शिंदेंनी दर्शन घेऊन पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. या पालखी सोहळ्यात पालखी रथावरती एकनाथ शिंदे यांनी सारथ्य केलं. मनमाडच्या देवळा शहरात झालेल्या वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे घराची पडझड झाली आहे. हॉटेल, ढाबे आणि शाळांची छप्परं उडून गेली असून अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. तर पावसात काढून ठेवलेला कांदा भिजून खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. गेल्या काही दिवसांपासून सुट्टीवर असलेला पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळू शकेल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 12 ते 13 जूनपर्यंत महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या 5 ते 6 दिवसात राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायीने ठरलेल्या उजनी धरणाची पाणी पातळी संथ गतीनं वाढतीये. धरणात सध्या 80.84 टीएमसी पाणीसाठा जमा झालाय. सोलापुरातील सेंट्रल इंडस्ट्रीला लागलेल्या आग प्रकरणात तब्बल 18 दिवसांनंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय. कारखान्याच्या मृत मालकासह मुलगा आणि सुनेला जबाबदार धरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 18 मे रोजी सोलापुरात झालेल्या या अग्निकांडामध्ये 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला. श्रीगोंद्यातील रोत्रोदरा इथल्या शेतकऱ्यांची तब्बल 15,62,000 ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. शेतीची अवजारं खरेदीसाठी मदत मिळेल असं सांगून आरोपींनी त्यांच्या पत्नीच्या आणि त्यांच्या नावावरच्या रकमा उकळल्या. विकास कामांमध्ये अडथळा आणणाऱ्या आमदारांना पंकजा मुंडेंनी इशारा दिला. निधी अडवला जात असल्याचे प्रकार अजिबात सहन करणार नाही. कुणी अडवणूक करत असेल तर रेकॉर्डवरती घ्या आणि अजित पवारांसमोर मांडा, अशा सूचना पंकजा मुंडेंनी केल्या. कोल्हापुरात सतेज पाटील गटाचे महापालिकेतले गटनेते शारंगधर देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत तिकीट डावलल्यामुळे देशमुख नाराज होते. शिवसेना ठाकरे गटातून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी केल्यानंतर बडगुजर हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला आमदार सीमा हिरे यांनी कडाडून विरोध केलाय. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षात मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. अहिल्यानगरमध्ये जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा एकत्रित जिल्हास्तरीय मेळावा 7 जूनला पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानं अनुसूचित जमातींसाठी स्वतंत्र आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगामुळे आदिवासींच्या विविध प्रश्नांना आता स्वतंत्र व्यासपीठ मिळणार आहे. नंदुरबारचे खासदार गोपाल पाडवी यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीत असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाला अचानकपणे भेट दिली. यावेळी सुविधांबाबत पाहणी करत सुविधांचा अभाव असल्यामुळे गोपाल पाडवी यांनी नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. तसंच इतकंच नाही तर आम्ही संदेश नाही थेट बातमीच देऊ असे उद्धव ठाकरे म्हणाले. ठाकरेंच्या या विधानामुळे ठाकरे युतीसाठी सकारात्मक असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचा हात सोडणार असाल तरच टाळी देणार अशी अट राज ठाकरेंनी उबाठा शिवसेनेला घातल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली. मनसे आणि उबाठा युतीबाबतच्या चर्चांना वेग आलाय. अशातच संजय राऊतांनी मोठा दावा केला.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा फोनवरनं संवाद झाला असेलही, असं राऊतांनी म्हटलं. मनसे उबाठा युतीबाबत नेते सकारात्मक आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलंय, असंही ते म्हणाले. इतके दिवस राज ठाकरेंच्या निवासस्थानाला कॅफे बोलणाऱ्या संजय राऊतांनी आज चक्क घुमजाव केला. शिवाजी पार्कमध्ये कॅफे नसून ते तर आमच्यासाठी घर आहे, राज ठाकरेंचं घर आमच्यासाठी दुसरं घर आहे, असं संजय राऊत म्हणाले. तर अमित ठाकरे गोड मुलगा असं म्हणत त्यांनी अमित ठाकरेंचंही कौतुक केलं. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत आहेत. राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत आल्यास तेही महाविकास आघाडीचा भाग म्हणून राहतील, असा विश्वास ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी व्यक्त केला. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नींकडनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना G7 शिखर परिषदेचं आमंत्रण देण्यात आलं. दरम्यान 15 ते 17 जून दरम्यान पंतप्रधान मोदी G7 शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणी दिनो मोरिया आणि भाऊ सँटिनोच्या घरावरती ईडीनं छापेमारी केली. 14 तासांपासून ईडीकडनं दिनो मोरियाच्या घराची झाडाझडती सुरू आहे. गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या मैदानावरती विविध वाहनांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. पोलीस विभागाला आवश्यक असलेल्या वाहनांसह महत्त्वाच्या रुग्णवाहिकांचा देखील यामध्ये समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यात 24 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यामध्ये 12 पुरुष आणि 12 महिलांचा समावेश आहे. ही 12 जोडपी विवाह बंधनात अडकली. जेसीबी विक्री फसवणूक प्रकरणात शशांकच्या मित्राला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. एजंटची मध्यस्थी करणं शशांकचा मित्र प्रणय साठेला भोवलं. या प्रकरणी शशांक हगवणे, लता हगवणेला आणि प्रणय साठेला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी अडचणीत सापडलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांचा आणखी एक कारनामा समोर आलाय. जालिंदर सुपेकरांविरोधात आंदोलन केल्यामुळे खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप जळगावातल्या माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता आणि ज्येष्ठ शिवसैनिक गजानन मालपुरे यांनी केलाय. जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागानं केलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती प्रक्रियेत नियुक्तीचे आदेश देण्यासाठी 40,000 रुपये घेतल्याचा आरोप आमशा यांनी केला. खोटी कागदपत्र बनवून घेतल्याचा संशय व्यक्त करत चौकशीची मागणी करण्यात आली आहे.